तर सर्वांना आज आपल्याकडे आले तुम्ही पाहू शकता हिरो होंडाची एस गाडी SD 100 SS। आज आपण हिची सर्व्हिस करणार आहोत। ह्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला मी आधी दाखवतो। पाठीमागचा ब्रेक खूप कमी लागतोय पाहू शकता, इकडे पॅन्डल पाहू शकता खूप खाली गेलेला आहे। किकला इथं बांधलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला, ताराने किक बांधलेली आहे। तार काढून दाखवतो। दिसत असेल तार सोडल्याच्या नंतर की ऑटोमॅटिक खाली जात आहे पाहू शकता। ही जी काय प्रॉब्लेम आहे किकचा तो देखील आपण पाहणार आहोत। हिचा वॉलचा नॉईसचा आवाज येत आहे, टॅपिड आवाज करत आहे, हे देखील करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हिचा ऑइल सोडून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। दिसत असेल पूर्णपणे आपण खोडून घेतलंय आणि इथं पाहू शकता स्प्रिंग निघालेली आहे। याला क्लिअर करून दाखवतो। स्प्रिंग निघालेली आहे, दिसत असेल स्प्रिंग फिरली आणि या ठिकाणी गाळा देखील पडलेला आहे। ते आता बसून ट्राय करणार आहोत, त्यानंतर पाहणार आहोत हे सक्सेस होतंय का नाही ते। आणि फुटरेज बार देखील खोलून घेतलेला आहे। फुटरेज बार खोलल्याच्या नंतर समजलं की याचे फुटरेज जे रबर आहेत, हे रबर आहेत हे खराब झालेले आहेत। खालनं वरच्या बाजूने चांगले आहेत आणि खालच्या बाजूने क्रॅक गेलेले आहेत, तर हे देखील आपण चेंज करणार आहोत। दिसत असेल तुम्हाला किकची स्प्रिंग चांगली आहे, पण ही इथे पाहू शकता इथे तुटलेले आहे स्प्रिंग। हे बाहेरून दिसताना आधी दिसत होतं की स्प्रिंग चांगली आहे स्प्रिंग, पण ही तुटलेली आहे स्प्रिंग। हे पाहू शकता हिचा हा तुकडा। आता ही जी आपण किकची स्प्रिंग बदलणार आहोत, त्यानंतर किक जोडून ट्राय करणार आहोत की स्लिप पुन्हा होतीये का ते। आपण साईड पॅनलचं लॉक देखील बदललेलं आहे, जुना लॉक दाखवतो तुम्हाला पाहू शकता। हे तुटलेलं आहे लॉक, दिसत असेल हे लॉक खराब झाले, तर हे देखील आपण चेंज केलेलं आहे आणि हे नवीन टाकलेलं आहे। आज आपण ह्याची किकची स्प्रिंग देखील चेंज करणार आहोत, नवीन टाकून घेणार आहोत। आपण कंपनीची किकची स्प्रिंग आणलेली आहे, हिरोची ओरिजिनल, दिसत असेल। तर ही किकची स्प्रिंग आपण बसवणार आहोत। पाहू शकता आपण स्प्रिंग बसवलेली आहे, किक देखील बसवली, तर चेक करून दाखवतो। पुढे येते किक ऑटोमॅटिक काही न करता, तर आपलं काम सक्सेसफुली झालेलं आहे। आता आपण ह्याची पॅकिंग बदलणार आहोत। जुनी पॅकिंग काढलेली आहे आपण, खराब निघालेली आहे, दिसत असेल। नवीन पॅकिंग टाकणार आहोत आणि असेंबल करणार आहोत क्लच कवर। तिचं आपण पाठीमागचं चाक खोलून घेतलेलं आहे पाहू शकता। खोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली की हे पाठीमागचं जे मार्गाड आहे त्याचा इथला जो नट आहे पडलेला आहे, आवाज येत असेल, तो हा नट टाकणार आहोत। आणि चाक खोलल्याच्या नंतर कळलं ही जी ड्रम रबरची अवस्था आहे ही खूप खराब झालेली, दिसत असेल तुम्हाला, पूर्णपणे खराब झाले ड्रम रबर, तुकडेच पडलेले आहेत त्याचे। आणि लायनर देखील आपण चेंज करणार आहोत, कारण लायनर घासून जर चालवले तर ते आवाज मारू शकतात पुन्हा पाण्याने भिजल्यानंतर। तर हे जर आपण पाठीमागचं हे बघितलं तर ह्याचा हाफ एक्सेल गेलेला आहे, स्पॉकेट पूर्णपणे ढिल्लं आहे, नट स्लिप होऊन बाहेर आलेलं आहे पूर्णपणे, तर हे देखील आपण चेंज करणार आहोत। पाहू शकता प्लग साफ करायच्या आधी प्लगची अवस्था दिसत असेल। आता साफ केल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला प्लग। स्पार्क प्लग आपण क्लीन केलेला आहे पाहू शकता तुम्ही। क्लीन करायच्या आधीची कंडिशन पाहू शकता आणि आता क्लीन केल्याच्या नंतरची कंडिशन पाहू शकता। असेल तुम्हाला नवीन लायनर, हे जुने लायनर, हा जुना हाफ एक्सेल आणि हा नवीन हाफ एक्सेल, हे जुने ड्रम रबर, हे नवीन ड्रम रबर। हे मटेरियल संपूर्णपणे आपण चेंज केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल। हाफ एक्सेल, ब्रेक लायनर, ड्रम रबर हे चेंज केलेलं आहे। पाठीमागच्या चाकाचं आहे हे लायनर नवीन आहेत, रबर नवीन आहेत, हाफ एक्सेल देखील नवीन आहे इथं। आता हे पाठीमागचं चाक आपण ग्रीसिंग करून घेणार आहोत, ते पूर्णपणे क्लीन करणार आहोत आणि फायनल फिटिंग करून घेणार आहोत। हे जर पाठीमागचं चाक ग्रीसिंग वगैरे करून झालेलं आहे, पुढचं चाक आपण क्लीन करून घेतलं पाहू शकता, दिसत असेल। क्लीन करून घेतलं, ह्याला आपण ग्रीसिंग करणार आहोत, लायनर क्लीन करणार आहोत आणि फिटिंग करून घेणार आहोत। आपण हँडल प्ले देखील चेक केला, हँडलमध्ये प्ले होता तो आपण प्ले काढलेला आहे। आता ही जे आपण टॅपेड सेट करणार आहोत आणि टॅपेड सेट करून झाल्यानंतर ही जे आपण वॉशिंग करणार आहोत, ट्रायल मारणार आहोत, प्लस ओरलिंग करणार आहोत, एक्सेलेटर पण ओरलिंग करणार आहोत। एअर फिल्टर खोललेला आहे पाहू शकता, एअर फिल्टरची अवस्था आपण हा क्लीन करून घेणार आहोत। खूप डस्ट आहे ह्याच्यामध्ये, क्लीन करून घेणार आहोत। या पद्धतीने ही गाडी आपली फायनल झालेली आहे। व्हिडिओला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडी आता फायनल झाली आहे. आपण हिला आता वॉशिंग करून घेणार आहोत आणि कस्टमरकडे डिलिव्हर करणार आहोत.